लोचनी सुख झाले ओ साधने झाले ओ साधने सुख झाले ओ साधने हा विठ्ठल बरवा हा माईक हा आवाज कमी पडतोय का? आवाज येतच नाही येतोय ना. काची जोडे विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी तुम्ही संत माया बाप कृपावंत तुम्ही संत माया बाप कृपावंत अवतार
तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय भाव कृपावंत तुम्ही संत माय बाप 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 कृपावंत कायमी पतिता केतिवानु कायमी पतिता केतिवानु अवतार तुम्हा धराया करण अवतार तुम्हा धराया करण कायमी पतिता कीर्तिवानु कायमी पतिता कीर्तिवानु अवतार तुम्हा धराया करण अवतार तुम्हा धराया करण धराया जन जन देवा अवतार तुम्हा धराया करण अवतार तुम्हा धराया करण उद्धराया जन जगदीवा
अजून संधी मिळाली नाही ना. आज संधी मिळाली त्याचा फायदा. श्री संत मायबाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जन जीव वाढाव्या सुख भक्तिभाव धर्म पुढाचारी नाम विठोबाचे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन विठ्ठल. तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू आपली जी सेवा आहे ही नैमित्तिक सेवा आहे. बरेच वर्षापासून आणि साक्षात्कारी पुरुष मार्तंड मामा ज्ञानोबराचे भक्त त्यांचं एक पुण्यस्मरण आहे. पुण्यबंध व्हावे येता सज्जनाची नावे, येता सज्जनाची नावे, येता सज्जनाची नावे. पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. तेव्हा ही पुष्कळ दिवसापासूनची जी सेवा आहे ती सेवा आणि आमच्या वाट्याला आलेली आहे. जवळजवळ मला तरी 38-35 वर्ष ही सेवा आहे. तेव्हा आनंदाची गोष्ट आहे. आमचे तुकाराम बाबा ते नंतर केशव महाराज आता त्यांचे सुपुत्र आमचे निलेश महाराज बरं का पुढे चालू राहणार आहे. वेद महाराज हे सगळं चालू राहणार आहे. खंडित सेवा आहे. तेव्हा या सेवेच्या निमित्ताने आपण जो काही अभंग घेतलेला आहे जगद्गुरु तुकोबाराचा श्री संत मायबाप कृपावंत महाराज आणि ज्ञानोबराच्या समोर परिहार देत होता. देवरून आले असतील महाराज तुकोबाराय त्याला काही करुणा नव्हता. आणि करुणा जरी असता तरी महाराजांनी जुमानलं नसतं. महाराजाच्या धक्कामुळे तो पळून गेला असता असं आहे. आले आहे महाराज आणि ज्ञानोबरायला तुम्ही कोण आहात आणि मी कोण आहे तेव्हा आपलं नातं सांगतात. एखादा मुलगा असतो का रे आपण विचारला बाळ हे तुझे कोण आहे तर म्हणतो माझे आई वडील आहे. त्याप्रमाणे ज्ञानोबरायचं नातं सांगते वेळी तुकोबाराय ज्ञानोबराला काय म्हणतात अभंगाच्या पाहिजे. तुम्ही संत माय बाप तुकाराम, तुम्ही संत माय बाप तुकाराम, तुम्ही संत माय बाप तुकाराम, तुम्ही संत जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझे आई वडील बोलोबा माझे वडील आहे कणकाई माझी आई आहे बरं का. त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा माझे कोण आहात तुम्ही संत मायबाप मायबाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान
मला जन्म देणारे गोरोबा महाराज, जन्म देणारी आई कनकाबाई, हे तर आहेच आहे. पण तुम्ही सुद्धा मायबाप कृपावंत, तुम्ही आमचे मायबाप आहात. असे जगात तुकोबार आहे, ज्ञानोबा आहे आपला, आणि संबंध सांगतात. म्हणजे तुम्ही करुणावंत आहात. प्रश्नाचा उत्पन्न होत असं तुम्ही जे या भूतलावर ते अवतीर्ण झाले, ज्ञानोबा आहे, वैकुंठ सोडून, स्वरूपस्थिती सोडून कुठे आले? इथे आले बा, आळंदीला आले. कशा करता आले? अभंगाच्या दुसऱ्या चरण. अवतार तुम्हा तुम्ही स्वरूप स्थिती सोडून या ठिकाणी आला. कशा करता आला? असं आहे ना, आम्ही येतो बघा. मग आम्ही कशा करता येतो? झोपणे आणि जेवणे, दुसरं काय धंदा आहे? का म्हणलं ते काय करीत असतात? रात्री झोपतो, दिवसा जेवतो, हे तर करता आम्ही असतो. तसं मध्ये बघा, दुःखात पडलेले जीव आहे. कशामध्ये? एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेले म्हणजे आपल्याला काय पाहायला मिळते? जाऊ नये बरं ना, पेशंट होत नाही असे जरी गेलं तरी आपल्याला काय बघावसं वाटत नाही. बा कोणी रडतात तर कोणाचा पायाचा असतात काय. आणि त्याच्यातनं कोरोनाचं सगळे, त्याच्यामुळे सगळे हॉस्पिटल भरून टाकले. काही सामान्य दुःख आहे बाबा. झाले त्याच्या वंशात तेव्हा कळे आपल्याला झाला आहे. इतकं जरी डॉक्टरनं सांगितलं तरी माणसाची काय स्थिती होते, झालं तिचा वंश. डॉक्टर काही करा पण मला वाचवा. आपण दुःखामध्ये जीव म्हटल्यानंतर तो दुःखामध्ये पडलेला आहे. मग त्याला कोण काढेल? संत काढतात. उद्धराया जन जीव. जगामध्ये असं आहे ना, तेव्हा जन्ममरणाच्या याच्यामध्ये पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्माला यायचं. या दुःखामधून काढणारी एकच शक्ती आहे, आणि ती म्हणजे संत. उद्धराया जन जड. चंदनाचं खोड जर आलं तर ती सुगंध ठेवून येत असते का? काय घेऊन येते? सुगंध घेऊन येते का? बरं,
साखर काय घरी गोळी ठेवून येते का? नाही का? म्हणलं का चहा फिका झाला की मला साखर टाकलेली. अहो फिका कसा झाला? मला साखरीनं गोळी तिकडे ठेवून दिली. असं शक्य आहे का? शक्य नाही का? म्हणून संतांच्या बाबतीमध्ये ते आले, सूर्य आला की सगळा प्रकाश येतो का? चंद्रमा आला की शीतल प्रकाश येत असतो, नाही का? त्याप्रमाणे संत आल्यानंतर तुम्हाला आम्हाला आनंद देणारे जे धर्म आहे ते धर्म घेऊन संत येत असतात. अभंगाच्या दुसऱ्या वाढवया सुख भक्तिभाव, वाढवया सुख भक्तिभाव चंदन जसासारखे सुगंध ठेवून येत नाही, सूर्य जसा प्रकाश ठेवून येत नाही, त्याप्रमाणे संत त्यांच्या ठिकाणी मूर्तिमंत भक्ती असते, ज्ञान असते, वैराग्य असते, बरं का? परमात्मा त्यांच्याजवळ असतो. या सर्वाच्या सहित तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता गुण असं आहे. एक दैवी संपत्तीचा गुण माणसाजवळ असेल तर जग त्याला डोक्यावर गुण नसतो. एकच गुण आणि 26 गुण आहे बा. अभयम सत्व संशुद्धी, ज्ञान योग व्यवस्थित. अभय म्हटल्यानंतर असा कोण माणूस आहे बघा त्याला मरणाची भीती नाही. विठ्ठल मनुष्य करोनाला भेट असतो का मरणाला भेट असतो? मरणाला भेट नाही तर माणूस मेला नसता. लॉकडाऊन करण्यासाठी आहे का नाही? भीती घालवण्याची अभयम म्हणतात आहे ना. आमच्या सुखाच्या यादी राजा परीक्षेची मरणाची भीती घालवली. विठ्ठल असे 26 गुण त्यांच्या ठिकाणी असतात. गीता वाचा, काल जयंती झाली की गीता घ्या. 26 अभयम सत्व संशुद्धी, ज्ञान योग व्यवस्थिती, दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपरायण, असे 26 गुण आहे. आणि पुढे काय करतो? सूर्य काय करत असतो? सूर्य हा अंधार घालवतो आणि तुम्हाला मला प्रकाश देतो. म्हणजे संत काय करतात? दैवी संपत्ती वाढवतात बघा आणि आसुरी संपत्तीचा नाश करतात. असं आहे. नास्तिक वालाला आस्तिक करतात असं आहे. असा त्याचा अर्थ नव्हे की मनुष्य आणखी श्रीमंत असला, कोणी काही असला म्हणजे तो आस्तिकच असं असतो असं काही सांगता येत नाही. ते काय करू नये ते करतो, काहीतरी करतो, तो प्रश्न सोडून देतो नाही. मग असा नास्तिक जरी असला, देव मानत नसला, भक्तीवर एखादा पण मनुष्य असतो ना, प्रतिष्ठित असतो, चांगला असतो. आपण विचारलं म्हणलं का ते फार चांगला आहे, अमका आहे तमका आहे. हा म्हणलं बाबा
मग काही तुम्ही थोडी काही भक्ती बिक्ती करतात का म्हणजे त्या भानगडीत पडत नाही आम्ही. मग काय करावं. भाग्य तरी नवे धन सगळं काही असेल भक्ती नसेल तर माझी भक्ती मी आणि जळवते अगा पृथ्वीवरी पाषाण. असं ज्ञानावर आहे कधी रागवत नाही बघा पण रागवले तर म्हणला दगड कशाला केलं मला म्हणा पृथ्वीवरी पाषाण निंब निंबोळ्या मोडोनी आला भक्तिविन पशु संतांच्या संगतीमध्ये असं आहे ना किती जरी आणखी नास्तिक माणूस असला तरी तो आस्तिक होतो. उदाहरण द्यायचं झालं वायापुढे सर्वांना आपल्याला माहिती आहे. नारदाच्या संगतीमुळे कुठं राम रामेती मधुर मधुराक्षरम आरुह्य कविता शाखा बंद वाल्मिकी कोकिला. असं आहे महर्षीमध्ये वाल्मिक ऋषी भगवंताच्या भक्तीमुळे केवढं सामर्थ्य त्याला प्राप्त झालं. केले रामायण रामादि या भक्तीमध्ये वाढावया सुख भक्ती भाव धर्म आणि कुळाचारी नाम. तुकोबारानं विचारलं म्हटलं तुकोबार आहे होय सगळे गुण त्यांच्या ठिकाणी असतात तेव्हा ते गुण कधी जात असतात का कुठून आणावे लागत असतात का. चंदनाच्या ठिकाणी जो सुगंध आहे कुठून आणावा लागतो का स्वयंसिद्ध आहे. बरं तुम्हाला आम्हाला देतो का चंदनाला तोडणारा जरी असेल तरी तुला काय सुगंध आहे काय. बरं तर लाकडाला घासणा जरी असला तरी त्याला काय देतो आणि जाळणारा जरी असला तरी काय देतो. म्हणून जरी अनेक वृक्ष असले तरी तुकोबारायाने संतांच्या बाबतीमध्ये उपमा देते कोणता वृक्ष निवडला चंदनाचा. असं आहे म्हणून शेवटच्या चरणामध्ये महाराज
तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, संत माय बाप कायमी पतित
तेव्हा संतांचे येत असतात त्यांचा अवतार असतो. आपण जन्माला येत असतो तेव्हा आपल्या पाठीमागे लागलेलं जे दुःख आहे, कोणतं दुःख लागलं आहे? आया आहे सो आहे का नाही? उपजेते नासे. माणसाला मरा वाटत नाही, पण मेल्याशिवाय असं कोणा वाटत अडामरा हा बोलणं साधे. पण आपल्या ते काय तिथं काय काळाची उडी पडेल सोडवेना बंधू पाठीची बहीण आणि सेजेची कामी दूर आहे. असल्या प्रकारचं दुःख कोणाकोणावर येलं, या दुःखातून ब्रह्मदेव सुद्धा सुटला. ब्रह्मभुवन आलो का असं वर्णन केलं आहे का. तेव्हा या दुःखातून मोठे मोठे सुटले नाही. मग तुमची आमची काय कथा आहे त्याच्याकडे. आणि मरावं तर वाटत नाही ना आल्याशिवाय, तर मग या दुःखातून कोण सोडू शकेल असा प्रश्न उत्पन्न होतो. असं आहे. एखादा कोणी पेशंट मला एखाद्या दवाखान्यामध्ये भरती केला, हॉस्पिटलमध्ये, चांगला प्रतिष्ठित माणूस असला म्हणजे लोक त्यांना भेटण्याकरता जातात. गेला पाहिजे. म्हटलं अहो गोष्टीतला बरं का गणपतराव, म्हटलं पुढे काय होईल काही सांगता येत नाही. आजार म्हटलं हा अपरिहार्य दिसतो. याचा कोणी डॉक्टर असेल, आपल्या भारतात नसेल तर म्हटलं अमेरिकेतून बोलावं. कुठून? आपण पैसा पाहिजे ना. म्हटलं आपण काही काळजी करू नका. पैसा किती आहे बघ? म्हटलं आमच्याकडे आहे की. काळजी करण्याचं काय नाही, काम नाही. विमानाने डॉक्टर घेऊन ये तुमच्याकरता.
पैशाच्या बाबतीत विचार करायचा नाही, जर निघून जातो बा. दुसरा एखादा भेटण्याकरता येतो, तोही सांगत असतो म्हटलं तुम्ही काही काळजी करू नका, आजार गंभीर दिसतो, काय लागत असेल तर तुम्ही आम्हाला काय करा सांगा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, निघून जातो. आणखी काही दुसरा येत असतो, तो म्हणत असतो म्हणला हे पहा घडून नाही घटना घडली, इतर माणसाप्रमाणे तुमची अंत्ययात्रा नाही, तुम्हाला जाळायचं म्हणजे लाकडात नाही चंदनात जळ, हे म्हटलं कापराच्या ढेपू त्याच्यात ठेवून निघून जातो. घरचे लोक असतात ते म्हटले बाबाची होणे घटना घडली, तर म्हटलं मग हे पहा तुमचा 10वान 13वान असा करू का प्रेत यात्रा तर म्हटलं ट्रक भर हार काय तुमच्या म्हटलं स्मरणाकरता एखादं मंदिर बांधू काय होय, पण असा कोणीच येत नाही की जो म्हणतो तुम्हाला मरणातून वाचू विठ्ठल. असा येतो कोणी येत नाही बा. गोष्ट सांगायची झाली, पांडवाचा वंश परीक्षेची कळून चुकलं आपल्याला 7 दिवसांनी काय येणार, मरण येणार. मग आता जेवढं काही चांगलं करता येईल तेवढं करून घ्यावं. शुभता अजून नाही वाचकडे गंगेच्या किनाऱ्यावर काय बांधली, झोपडी बांधली. पांडवाचा वंश का सामान्य आहे का, सोनिया गांधीचा मुलगा. जाऊ द्या, भेटीला काय कमी लोक येतात नाही का, मोठे मोठे यायचे बघा आणि भेटून जायचे, ऋषी मुनी अमके तमके विचारपूस करायचे, सगळं काही करायचे. पण राजा परीक्षेला अपेक्षा कशाची होती, ती अपेक्षा पूर्ण करणारा कोणीच मिळेना. मग पुण्य फळले आधी पुण्य फळ आले, म्हणून व्यासनारायणाचा सुपुत्र श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य शुकदेवजी महाराज, कोण पुण्य कोणा गाठी काय त्यांचं पुण्य असेल. जरा कोणाची भेट झाली बघा, परमहंस परिव्राजकाचार्य शुकदेवजी महाराज ज्ञानोबरायप्रमाणे बरं का, ज्याप्रमाणे ज्ञानोबराय 14-15 वर्षाचे अगाध कीर्ती, त्याप्रमाणे शुकाचार्य सुद्धा त्याच वयाचे होते बघा. ज्ञानोबरायच्या वय आल्यानंतर सगळे उभे राहतात बघा. परीक्षेवर ते मरणाचं संकट आहे. मग शुकाचार्य तरणे भूपती तरला परीक्षिती, श्रवणे परीक्षिती तरला भूपती शुकाचार्यांचा अवतार कशा करता होता, उद्धराया जन जडजीव 7 दिवसपर्यंत ज्ञानामृत आहे. तुम्हाला कल्पना आहे का, स्वर्गावरून देव आले आणि सांगितलं म्हणलं राजा परीक्षित आहे, तुला आम्ही स्वर्गातला अमृत देतो,
स्वर्गामध्ये काय आहे? तर काय बिसरी वाटा आहे का? आहे का नाही? अमृत पान करतात बा. म्हणलं तुम्हाला हे अमृत देतो आम्ही. म्हणे बा शुकाचार्याच्या मुखामधून जे ज्ञानामृत वाहून राहिलेलं आहे ते आम्हाला द्या आणि स्वर्गातलं अमृत आम्ही तुम्हाला देतो. शुकाचार्यानं आपल्या परीक्षितीने सांगितलं, म्हणलं तुमचा अमृत घेऊन जा. तन्मुखा अमृत भोजा. हे ज्ञानामृत आहे बा. स्वर्गातलं अमृत फक्त आयुष्य वाढवतो, जन्ममरण चुकवत नाही. अमर अमृत पान करीती जेती देही मरून जाती. कथा अमृत पान करीती राजा परीक्षितीने आणखी त्याला सांगितलं, म्हणलं जा तुमचं अमृत नको. हे जे अमृत आहे तन्मुखा अमृत भोजन. नळवराने ज्ञानेश्वरीच्या द्वारा अमृत दिलेलं आहे. चांगदेव 65 अमृतानुभव हरिपाठ हे काय घेऊन बसला स्वर्गातला अमृत येते असं आहे. सगळं ब्रह्मसाम्राज्य टीका आणि वर्णीय गीतेची टीका. सगळं अमृत असं धन दिलेलं आहे बघा. या धनाच्या समोर विचारतो कोण. म्हणून सुखदेवजी महाराजांनी राजा परीक्षितीला हे धन दिलं बघा. शेवटचा दिवस असतो बघा. जास्त लांबत नाही मी, आपल्याला सगळं माहिती आहे. त्यावेळेला शुकाचार्यजी महाराज म्हणतात राजा परीक्षिती आज तुझा मरणाचा दिवस आहे, अखेरचा दिवस आहे. आज म्हणला तर पाच तक्षक येऊन बसलेला आहे बरं का. म्हणलं काय येत नाही, तो मला भीतो. म्हणलं मी येत नाही. मी गेल्यावर तर तुला चावल्याशिवाय राहणार नाही. आणि पुन्हा दुसरा एक आहे, एक कारण सांगा. डोंगरेबाजी महाराज आहे, माझी त्या तक्षकाची जर भेट झाली तर त्याच्या मुखात असणारं जे विष आहे ते अमृत होऊन जाईल. संताची शक्ती आहे. कोणाची? आणि ब्राह्मणाची वाली खोटी झाली. मग त्याला विचारतात, म्हणलं तुझं 7 दिवसांनी मरणार आहे. राजा परीक्षिती काय उत्तर देतो? म्हणलं गुरुदेव तुमच्या या अमृतामुळे राजा परीक्षिती अमर झालेला आहे. मरण माझे मरुनी
बोध शुकाचार्याने आणखी राजा परीक्षितीला दिलेला आहे. ज्या बोधामुळे देहबुद्धी कुठं राहिली बघा. देह हा जाणार आहे. मग म्हणायला लागलं तुम्हाला काय प्राप्त झाले. असं आहे ब्रह्मस्थिती एषा ब्राह्मी स्थिती पार. कसला घेऊन बसला देह. म्हणून परिच्छिन्न मी वासुदेव या अनमुरेन्मया थोकडा तुका आकाश एवढा या बोधावर ते ज्या ठिकाणी मरण नाही, कोणत्याही प्रकारे दुःख नाही, राग नाही, क्रोध नाही, असं जे स्थान आहे ते स्थान संधांच्यामुळे आपल्याला प्राप्त होत असते. आणि त्यालाच म्हणायचं बुद्धराया जन. हे स्थान किंवा ही स्थिती कोणाच्यामुळे मिळत असते. त्यांचा अवतार असतो. आणि ते देण्याकरता या ठिकाणी जगद्गुरू नाथ महाराज म्हणा, तुकोबाराय म्हणा, ज्ञानेश्वर महाराज म्हणा, नामदेवराय म्हणा, ही माणसं नाही बघा. मग हे काय तुमचा आमचा उद्धार होण्याकरिता वैकुंठाहून आलेली ही आम्ही वैकुंठवासी जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानेश्वर महाराज, नाथ महाराज, नामदेव महाराज ही जी सर्व मंडळी कशा करता आली असे. उद्धाराया जनजडजी. तुमचा आमचा उद्धार व्हावा एवढ्याकरता आणखी आपली स्वरूपस्थित भूतांची दया हे भांडवल संता आपली ममता नाही दे. म्हणून सूर्य जसा प्रकाश देण्याकरता येत असतो त्याप्रमाणे बोध देऊन तुमचा आमचा उद्धार करण्याकरता, निर्भय करण्याकरता येतो. मग कशामधून निर्भय करतात. हे जे महान सगळ्या दुःखामध्ये दुःख जर महान कोणतं असेल, पुनरपी जननम एकाच्या पाठीमागे आहे का सगळ्याच्या पाठीमागे. सर्वांच्या पाठीमागे. ब्रह्मदेव सुद्धा याच्यातून सुटलेला नाही. मग असं सर्वांच्या पाठीमागे असलेला ब्रह्मदेव मुक्त करू शकत नाही. हे कार्य करण्याकरता आणि अवतार तुम्हा धराया म्हणून आमचे जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबारांना माऊलीला सांगतात, माऊली तुम्ही कोण आहात. तुम्ही संत मायबाप कृपाहुंद काय मी पतित कीर्तिवानू. काय तुमची कीर्ती आहे नाही का. म्हणून मस्तक चरणी ठेवीत असे. दुसरं काय आमच्याजवळ आहे. आमच्याजवळ एवढंच आहे बरं का. 2 हात जोडणे आणि तुमच्या चरणावर काय ठेवणे. आणि नाही चरणावर ते मस्त ठेवण्याकरता मिळालं तरी लांबून बघू दे हा विठाला. जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबाराय कोण आहे हे तुम्हाला आम्हाला सांगतात. तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जळजीव. म्हणून चंदनामध्ये जसा सुगंध असतो तो आणखी आपला उष्णता जी घालवतो त्याप्रमाणे तुमच्या ठिकाणी असलेलं ज्ञान आमचं सगळं आणखी दुःख निवृत्त करत असते. असे जे संत त्यांच्याच पावलावर ते पाऊल टाकणारे
आणि मार्तंड मामा बरं का, साक्षात्कारी पुरुष. बरेच दिवसापासून त्यांची जी परंपरा आहे, आमचे निलेश महाराज चालवत असतात, तुकाराम बाबापासूनची परंपरा आहे. तेव्हा त्यांची जी समाधी आहे, त्यांची सर्व त्या मामांच्या समाधीची पूजा वगैरे दैनंदिन सर्व कार्यांची अशी संतांची त्यांच्यावरती कृपा राहावी, त्यांच्याचवर नाही आपल्यावरही राहावी बरं का, अशी ज्ञानोबराच्या चरणी प्रार्थना. ज्ञानेश्वर तुका म्हण गुण चंदनाचे अंगी, तुका म्हण गुण चंदनाचे अंगी, तुका म्हण गुण चंदनाचे अंगी, तुका म्हण गुण चंदनाचे जगते
सर्वात ज्ञानोबराच्या चरणी मार्तंड मामाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देऊ. विठ्ठल जय 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 नाही चालला दिनकार दे आपुला तुका म्हणे ज्ञान का पाया फेकून करा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाली समाधान तुमचे देखील सुरवडिक पण एक सापडले तुका म्हणे भोग गेला निरवेला लाग करोनी आरती चक्र पाणी ओवाळती हा पहावो सकाळा पुण्यवंत तुम्ही बाळा तुका वारी काळी उभा सनीर देवळी प्रेमच प्रेम आरती गोविंदा ते ओवाळती बाळा प्रौढानी मुग्धा ओवाळती परमानंदा नामा मने केशवात देखून राहिलो आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत तुला माझा आरती ज्ञान राजा इकडे ना ती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले दानी आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवती साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा विश्व ब्रह्मची केले राम जनार्दनी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवे आम्हा आरती तुकारामा राघवे सागरात पाहतान पाहिले देखी तुकोबाते अभंगर पुढे आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवे आम्हा आरती तुकारामा ब्रह्मा तुकाचे आले मुनिरा चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवे आम्हा आरती तुकारामा वल्लू कांदन वंदन आरी में आनंद भजना भगवान नाम सरल रुक्माय हेची व्हावी माझी आस पंढरीचा वार करी संता संगे सर्व काळ पंढरीचा वार करी चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करी विठ्ठल रुक्माय विठोबा रुक्माय विठ्ठल रुक्माय विठोबा रुक्माय अकल्पा विषभावे तया कुळा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी अहंकाराचा वारा न लागो राजसा नामा म्हणे तया सावे कल्याण मागणे ते क तुझ प्रती आहे या संतासी निर्विहेची मज देई तुका म्हणे आता उदार तू होई या संतासी निर्विहेची मज देई ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम क्षीरसागरीचे नावडे सुख क्षीरापती देखे देवाला कवळ द्वादशी क्षीरापती देखून लागे तो कट केला कवळ कवळ क्षीरापती ऐकून गोष्टी होत ते सुखी
चिंता हो मुख माझे मुख घाली तो देव कवळ कवळ पाहो मुख पसरून गावत देव शिवात झाले दोन्ही हातात झाले कसवा तुम्हाळो देवा का म्हणे चित्त करून राहिलो निवांत आता उठोनी झाले क्रम कळ येताची भावे आता स्वामी तिथे मनोरथ तुम्हाची जाणू म्हणे दिले उद्दिष्टाचे भोजन वाढिले देवा आपणा भिन्न कुठे निद्रा करा गोपाळा पूर्णे मनोरथ जातो आपुल्या श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु मार्तंड मामा महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय।